मिस्टर मोहित बोला. ही सर ती टेंडरची फाईल. तुम्हाला मिळाली का फाईल? रात्री मी तुम्हाला द्यायला सांगितली होती, तुमच्या सहाय्य घ्यायला सांगितलं होतं याच्यावर. हे नाही केलं याच्यावरती. मला ते टेंडर पुढे पाठवायचं मला. ते टेंडर पूर्णपणे बोगस आहे. बोगस काय बोलताय तुम्ही? तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलताय? ते बोगस कसं काय असू शकतं? हो सर, मी ते पूर्णपणे चेक केलं आहे. ते टेंडर बोगस आहे. मी सह्या नाही करू शकत त्यावर. साईन नाही करू शकत? तुम्हाला समजतं का तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही मालक बनू नका, मी मॅनेजर आहे. मी सांगाल तर तुम्हाला करावं लागेल. नाही सर, असं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. तुम्ही काय बोलता? तुम्हाला समजतं का? राजीनामा तुम्हाला द्यायचा म्हणजे तुम्हाला कंपनीतून जावं लागेल तुम्हाला. हो सर, मी तयार आहे त्यासाठी. हां ठीक आहे, जाऊ मग तुम्ही. बघतो. ठीक आहे सर. निघा तुम्ही. आणि मिस्टर मोहित, तुम्हाला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला ह्याचा पश्चाताप होईल. मोहित, खरंच थँक्यू. तू खरंच आजचा दिवस खूप स्पेशल केलंस माझ्यासाठी. आणि ही गोल्ड रिंग, अरे हे तर स्वप्नच वाटतंय मला. तू खुश आहेस ना? मग मिळवलं सगळं. तू सोबत असलास की मला तसंही काहीच नको असतं. तू फार शांत शांत होतस आज. काही झालंय का? रिया, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. मी राजीनामा दिलाय. काय गंमत करतोयस का? ते आजच्या दिवशी? नाही रिया, गंमत नाही. मी खरंच राजीनामा दिलाय. मोहित, सिरियसली? अरे आपल्या घराचे EMI, गाडीचे हप्ते, लाईट बिल कसं भरणार हे सगळं? माहित आहे का रिया, त्यामुळेच तर टेन्शन मध्ये आहे ना मी. काय करू, कसं करू, कसे हप्ते भरू, काहीच कळत नाहीये. हे बघ, शांत हो. एवढं काही झालेलं नाहीये. मी आहे तुझ्यासोबत. मला सांग, काय झालं होतं असं ऑफिसमध्ये? काही नाही ग, तो आमचा बॉस तुम्हाला एका फ्रॉड केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होता. माझा स्वाभिमान चिरडला का त्याने. नाही सहन करू शकलो मी. हे बघ मोहित, तू काही चुकीचं केलं नाहीस. तू जे केलंस एकदम बरोबर केलंस. हे बघ, स्वाभिमानापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही असू शकत. रिया, आता माझं आहे. तुला आठवतंय मी लग्नाच्या आधी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा कोर्स केला होता. मी घरात बसून फ्रीलॅन्सिंग करते. 20-25 हजार आरामात मिळतील मला. अगं पण आपल्या घराचा हप्ताच 15,000 आहे ग. हो, 5-6 हजार उरतील की. आणि तू काय करणार आहेस? तूही तुझ्या विषयांचे क्लासेस घे की. 10-15 हजार तुलाही मिळतील. रिया, तू खरंच खूप मोठी मदत केली आहेस मला. माझं सगळं टेन्शन दूर झालंय. आपण दोघांनी मिळून करायचंय. आणि यासोबतच आपण तुझा नवीन जॉबही शोधणार आहोत. डन? डन. थँक्यू रिया, तू माझी शक्ती आहेस. चला झोपा आता. उद्यापासून नवीन सुरुवात करायची. हॅलो, हां कोण बोलतंय? ट्रॅफिक हवालदार. बाबांचा अपघात. आता कुठे आहेत ते? कुठे? समर्थ हॉस्पिटल. हो हो, आलोच आम्ही. डॉक्टर, बाबा कसे आहेत? आणि हा असा अचानक ऍक्सिडेंट कसं काय झाला? मिस्टर मोहित, त्यांच्या पायाला आणि डोक्याला जबरदस्त मार लागला आणि हाडांचं फ्रॅक्चर आणि इंटरनल ब्लडिंगचा धोका आहे. म्हणजे ऑपरेशन करावं लागेल. हो, तात्काळ आम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये भरावे लागतील. 5 लाख? एवढी मोठी रक्कम? हो, आणि तात्काळ ऑपरेशन करण्यापूर्वी तुम्हाला 2 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागेल. आणि वेळ घालवू नका, एक मिनिट महत्वाचं आहे. ठीक आहे डॉक्टर, मी बघतो. मोहित, अरे आता काय करायचं? काय करावं काही सुचत नाहीये यार. रिया, तू एक काम कर. मी आपल्या सगळ्या मित्रांना फोन
करतो, त्यांच्याकडून पैशांची जमवाजमव करतो. तू आपली जे काही आतापर्यंतची सेव्हिंग असेल ती एकत्र कर. आणि एकच आता पर्याय आहे, आपल्याला घर गहाण ठेवावं लागेल. चालेल रे, घर परत मिळवता येईल. बाबांना काही नाही झालं पाहिजे. ठीक आहे. चला, मित्रांकडनं जमवून आणि दागिने मोडून निदान एवढे पैसे तरी तयार झाले. बाकीचे पैसे जमा करायला थोडा वेळ लागेल, पण आता एवढे घेऊन तरी जाऊयात हॉस्पिटलला. रिया, तू खरंच खूप मोठा त्याग केलाय. त्याग नाही रे, कर्तव्य आहे ते माझं. टेंडरचे फाईल देऊन गेलाय, त्याच्यावरती त्यांनी सहाय्य केलेलं नाहीये आणि वरती तो राजीनामा देऊन गेलाय. त्याचं काय ते बघा तुम्ही आता. साहेब, मोहित कोण आहे मोहित? मीच आहे मोहित. पण काय झालं सर? वाढून टाकू त्यांना. तुमच्या घरात फ्रॉड कॅश आहे आणि सर्चिंग वॉरंट आहे. साहेब, माझ्याकडून कुठून येणार पैसे? हे काय आहे? हे काय नाव खोटं आहे का? साहेब, हे काय बोलताय तुम्ही? मी कालच नोकरी सोडली. साहेब, आमचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आता. आम्ही आता तिथे असणं जास्त गरजेचं आहे. मॅडम, हे सरकारी काम आहे आणि हे काय आहे ते तुम्ही चेक करा. हे खोल जरा, ते खोल, ते खोल. हे भेटलं का रे? आणि इकडं ते असं असतं, आम्हाला उगाच कव्हर मिळत नाही. हे आम्ही चेक केलंय. साहेब, ते पैसे सर, ते पैसे फ्रॉडचे नाहीये. ते पोलीस ठरवतील. साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता पोलिसांना फोन करा आणि त्यांना ती द्या ऑर्डर. ती आता पोलीस ठरवतील काय ते. ठीक आहे साहेब, ते फ्रॉडचे पैसे नाहीयेत साहेब. आम्ही दागिने विकून आमच्या बाबांच्या ऑपरेशन साठी जमा केलेले पैसे आहेत ते. हे तुम्ही पोलिसांशी बोलून घ्या. ठीक आहे, त्यांचं तुम्ही बघा. तुम्ही साहेब, मिस्टर मोहित देशमुख, मॅडम काही केलं नाहीये माझ्या नवऱ्याने. गावडे बघता काय? त्यांना अटक वॉरंट दाखवा. कसला वॉरंट? काय केलंय त्याने? गावडे बघता काय? अटक करा त्यांना. तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही त्याला. हे बघा मॅडम, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते पोलीस स्टेशनला जाऊन बोला, नाहीतर तुमच्या वकिलाला जाऊन सांगा. सारखं बाजूला. साहेब, खरंच माझी काहीच चूक नाही. काही केलं नाहीये त्याने. देवा, आता तुम्हीच मार्ग दाखवा. माझा नवरा निर्दोष आहे देवा. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन थांबलंय, नवरा जेलमध्ये गेलाय. मी एकटी काय काय करू देवा? तुम्हीच आता या संकटातून बाहेर काढा. तुम्हीच बाहेर काढा देवा. कोण ऍडमिट आहे? आमचे बाबा ऍडमिट आहेत हॉस्पिटलला. मी गोपाल NGO मधून आलेली आहे. मला साहेबांनी कॉल केला होता. NGO कोणत्या साहेबांनी? मोरिया साहेबांनी. अच्छा. नाही, मदतीची गरज तर आहे खरंच आम्हाला.
आमच्या NGO मधून तुम्हाला कॉल येईल, त्यावेळेस तुम्ही त्यांना अकाउंट नंबर द्या. ओके, चला मी निघते. मोहित, तू कसं कळला? सांगतो सगळं सांगतो. पहिलं मला आत तरी येऊ दे. हो, चल. सांग आता, कसा आलास तू? अगं तुला काय सांगू, मोरया नावाच्या एका व्यक्तीने मला एवढी मदत केली, त्यांनी मी निर्दोष असल्याचे पुरावे साबित केले आणि मी सुटलो. मोहित, मोरिया नावाचे एक व्यक्ती तर घरी पण येऊन गेले. आपल्या घरी? हो. मिस्टर मोहितचं घर हेच ना? हो, हेच. मी मोरया. मला मोठ्या साहेबांनी पाठवले. कोणत्या साहेबांनी? ते सोडा, तुम्ही अडचणीत आहात ना? पण तुम्हाला कसं माहित? हो, त्याचं असं आहे, साहेब मला म्हणाले की तुम्हाला मदतीची गरज आहे, यामुळे मी आलोय. काळजी करू नका, आता मी आलोय ना, सगळं काही ठीक होईल. काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, कारण सत्य हे कितीही कठोर असलं तरी ते शेवटी जिंकतं. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रश्नाची घालमेल चालू आहे. तुम्हाला वाटतंय की आपल्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंय, आपले सासरे ऍडमिट आहेत, काय करायचं? परमेश्वराचा धावा तुम्ही मनापासून केलाही असेल, पण लक्षात ठेवा, सत्य नेहमी जिंकतं. पण इन्कम टॅक्स त्याची काळजी करू नका, मी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याशी बोलेन. तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. आता मला जावं लागेल, कारण हे जे सगळे पुरावे आहेत ते गोळा करून मला पोलीस डिपार्टमेंट आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना द्यायचे आहे, जेणेकरून तुमचा नवरा निर्दोष सुटू शकेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मदत तर मिळणारच आहे. येतो. कोण होता तो? माहित नाही रे. जाऊ दे, जे काही झालं ते एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे आपण आता देवाचे आभार मानायला मंदिरात जाऊया. हो. चल. अरे, प्रत्यक्ष बाप्पा आपल्या समोर आले. बाप्पा, मला माफ करा. तुम्ही एवढ्या रूपात माझ्या समोर येऊन माझी मदत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या समोर येऊन मला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. मला प्रत्येक संकटामधून वाचवलं. आपल्या घरावर खरंच देवाची खूप कृपा आहे. माफ करा आम्हाला बाप्पा. भक्तांनो, मला तुम्ही प्रिय आहात.
संकटाच्या वेळी तुम्ही धीर सोडला नाही, खचला नाही. इमाने, इतबारे आणि प्रामाणिकपणाने सत्यासाठी संघर्ष केला. अंतःकरणातून हाक मारली. म्हणून मी तुमच्या मदतीसाठी धावून आलो. सुखाने संसार करा. माझी कृपा सदैव तुमच्यावर राहील.